Dear student, in the last lecture we have seen thermal energy based electric power station. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी औष्णिक ऊर्जेवर आधारित असणारे जे काही विद्युत निर्मिती असणारे जे काही केंद्र जे आहे तर ते केंद्र आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स कॉज्ड ड्यू टू द थर्मल पॉवर प्लांट, ज्या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्या आपण पाहिल्यात. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की एअर पोल्युशन ड्यू टू द बर्निंग ऑफ द कोल, कोळसा जो आहे तर त्या कोळशाच्या ज्वलनानं होणारं जे काय हवेचं प्रदूषण. त्याच्यानंतर आपण दुसरं पाहिलं होतं की अलॉंग विथ द इमिशन ऑफ द गॅसेस ड्यू टू द बर्निंग ऑफ द कोल सूट पार्टिकल आर ऑल्सो रिलीज्ड इन टू द एन्व्हायरमेंट. कोळशाचं असणारं जे काही ज्वलन जे आहे तर त्या ज्वलनानं उत्सर्जित वायूचं इंधनाचे असणारे जे काही सूक्ष्मकण जे आहे तर ते सूक्ष्मकण सुद्धा काही केलं जातात. वातावरण जे आहे तर त्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी काही केलं जातात, सोडले जातात. आणि तिसरा प्रॉब्लेम्स आपण पाहिला होता, द रिझर्व्हियर्स ऑफ द फ्युएल्स युज्ड इन दिस मेथड दॅट इज कोल आर लिमिटेड, की यामध्ये थर्मल पॉवर स्टेशनमध्ये वापरलं जाणारं जे काही इंधन अर्थात त्या ठिकाणी कोळसा वापरला जातो, याचे भूगर्भामधले असणारे काही साठे जे आहेत तर ते साठे त्या ठिकाणी मर्यादित आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की त्या ठिकाणी पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी, ज्या ठिकाणी अणुऊर्जेवर आधारित असणारे जे काही ऊर्जा निर्मिती केंद्र जे आहे तर ते आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. येते आता त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की न्यूक्लिअर एनर्जी जे आहे तर त्या न्यूक्लिअर एनर्जीचं असताना ते काही ट्रान्सफॉर्मेशन जे आहे तर ते त्या ठिकाणी थर्मल एनर्जीमध्ये केलं जातं. त्याच्यानंतर थर्मल एनर्जीचं रूपांतर त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी इन द स्टीम म्हणजे वाफेमधल्या गतिज ऊर्जेमध्ये केलं जातं. आणि त्याचं असणारं ते काही पुढे रूपांतर त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी इन टार्बाईन म्हणजे टार्बाईन मधल्या गतिज ऊर्जेमध्ये. आणि टार्बाईन मधल्या गतिज ऊर्जेच्या सहाय्याने काय केलं ते जनरेटर त्या ठिकाणी रोटेट केलं जातं. विद्युत ऊर्जा जी आहे तर ती विद्युत ऊर्जा त्या ठिकाणी काय केलं ते निर्माण केली जाते. येते याच्यानंतर पुढे पान नंबर 50 वर पहा, कॅन यू टेल की हाऊ डज न्यूक्लिअर फिशन टेक्स प्लेस. की अणुविखंडन जे आहे, फिशन म्हणजे विखंडन, या अणुविखंडनाची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया कशी होती. पहा की देअर आर प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. आपल्याला माहिती आहे की अणु जो आहे तर त्या अणुचं असणारं ते काही केंद्र जे आहे तर त्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन त्या ठिकाणी असतात. ड्यू टू न्यूक्लिअर फिशन द न्यूक्लियस अंडरगो फिशन आयदर ड्यू टू द नॅचरल रेडिएशन्स आर ड्यू टू द बॉम्बार्डमेंट ऑफ अदर न्यूट्रॉन्स ऑन इट. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतंय की न्यूक्लिअर फिशनची असणारी काही प्रक्रिया जी आहे म्हणजे केंद्रकीय विखंडनाची किंवा अणुविखंडनाची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये काय होता नसतंय तर केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकाचं विखंडन होतं. आता हे जे काही केंद्रकाचं असणारं जे काही विखंडन जे आहे तर ते विखंडन नैसर्गिक अशा प्रकारची प्रारण किंवा त्याच्यावर काय केला तो इतर असणारे जे काही न्यूट्रॉन जे आहे तर त्या न्यूट्रॉनचा त्या ठिकाणी मारा जो आहे तर तो मारा त्या ठिकाणी केला. द फिशन लिबरेट्स द एनर्जी विच इज नोन ॲज न्यूक्लिअर एनर्जी आर ॲटॉमिक एनर्जी. आणि जे काही विखंडन जे आहे तर त्या विखंडनामधून बाहेर पडणारी जी काही ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेलाच त्या ठिकाणी आपण काय म्हणताना दिसतोय, कोणती ऊर्जा म्हटलेली आहे तर त्या ठिकाणी न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे अणु ऊर्जा त्या ठिकाणी म्हटलेला आहे. येते त्याच्यानंतर पुढे पहा की व्हेन न्यूट्रॉन is bombarded on atom of uranium-235, it absorbs the neutron and convert into it the isotopes that is uranium-236. या ठिकाणी आपण आकृती काढली. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की uranium-235 चा असणारा जो काय अणू जो आहे तर त्या अणूवर काय केलेलं आहे, न्यूट्रॉन जे आहे तर त्या न्यूट्रॉनचा त्या ठिकाणी मारा केला. हा न्यूट्रॉनचा मारा केल्यामुळे काय झालेलं आहे की हा न्यूट्रॉन जो आहे तर तो न्यूट्रॉन काय झालेला आहे uranium-236 जे आहे 235 जे आहे तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तो त्या ठिकाणी शोषून घेतलेला. आणि शोषूण घेतल्यामुळे हा असणारा जो काय uranium-235 जो आहे तर तो uranium-235 त्या ठिकाणी uranium-236 हे जे काय असणार त्याचं काही आयसोटोप जे आहे समस्थानिक जे आहे तर त्या समस्थानिकामध्ये त्याचं रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी झालं. याच्यानंतर पुढे युरेनियम 236
being extremely unstable, convert into atoms of barium and krypton through a process of fission, releasing the neutrons and 200 mega electron volt energy. पुढे हा तो काय युरेनियम 236 जो आहे तर तो कसा सांगितलं आपल्याला अनस्टेबल आहे, अस्थिर त्या ठिकाणी. आणि हा जो काय असतो का युरेनियम 236 जो आहे तर तो अस्थिर आहे, तर त्याच असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर आपल्याला बेरियम 141 आणि इथे खाली आपण त्या ठिकाणी दाखवलेले पहा की क्रिप्टॉन 92 हे जे काही दोन अणू जे आहेत तर त्या दोन अणूमध्ये त्या ठिकाणी युरेनियम 236 रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी होत. याच प्रक्रियेमध्ये आपल्या लक्षात येत नसतं की 3 न्यूट्रॉन जे आहेत तर ते 3 न्यूट्रॉन त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतात. आणि इथे आपल्या लक्षात येत असते की 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा काय होताना दिसते बाहेर त्या ठिकाणी पडताना दिसते. पुढे धीस 3 न्यूट्रॉन्स या ठिकाणी या विखंडनामधून बाहेर पडणारे जे काही 3 न्यूट्रॉन जे आहेत तर त्या 3 न्यूट्रॉन पुढे काय होताना दिसतात. The 3 neutrons generated in the process causes fission of 3 other uranium 235 atoms and releasing more energy. पुन्हा या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतं की या ठिकाणी तयार झालेले जे काही 3 न्यूट्रॉन जे आहेत तर ते 3 न्यूट्रॉन पुन्हा त्या ठिकाणी असणारे जे काही युरेनियमचे असणारे जे काही अणू जे आहेत तर त्या अणूवर त्या ठिकाणी मारा करताना दिसतात. पुन्हा त्या ठिकाणी फिशनची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती फिशनची प्रक्रिया ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे. आणि इथे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इथे 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा काय होताना दिसते बाहेर जी आहे तर ती बाहेर त्या ठिकाणी पडताना दिसते. येते त्याच्यानंतर पुढे पहा की न्यूट्रॉन्स रिलीज्ड इन दिस रिॲक्शन रिलीज मोर एनर्जी थ्रू फिशन ऑफ द मोर युरेनियम. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी विखंडनाची असणारी जी काही साखळी प्रक्रिया जी आहे तर ती साखळी प्रक्रिया त्या ठिकाणी काय होता नसते चालू त्या ठिकाणी राहता नसते. आणि पुढे आपल्या लक्षात येता नसते की पहा धिस प्रोसेस ऑफ फिशन ऑफ युरेनियम 235 ॲटम्स कंटिन्यूज अँड इज कॉल्ड द चेन रिॲक्शन. म्हणजे ही जी काही अणू जे आहे तर त्या अणु ऊर्जा केंद्रामध्ये ही जी काही साखळी प्रक्रिया जी आहे तर ती साखळी प्रक्रिया त्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीनं त्या ठिकाणी घडून त्या ठिकाणी आणली जाते. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हटलेले तर या ठिकाणी पहा न्यूक्लिअर फिशन, केंद्रकीय विखंडन किंवा साखळी अभिक्रिया जी आहे तर ती साखळी अभिक्रिया आपण त्या ठिकाणी म्हणतो. In a nuclear power plant, a controlled chain reaction results in release of the thermal energy which is used for the electric energy generation. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतंय की अणु ऊर्जा केंद्र जे आहे तर त्या अणु ऊर्जा केंद्रामध्ये ही जी काही साखळी प्रक्रिया जी आहे तर ती कंट्रोल म्हणजे नियंत्रित पद्धतीने त्या ठिकाणी आतमध्ये घडून आणली जाते. आणि निर्माण झालेली जी काही उष्णता जी आहे तर ती उष्णता ऊर्जेच्या साह्यानं विद्युत निर्मिती जी आहे तर ती विद्युत निर्मिती त्या ठिकाणी केली. आता मार्च 2019ला या ठिकाणी डायग्राम दिलेली होती आणि प्रश्न होता की आयडेंटिफाय द प्रोसेस शोन इन द फिगर. काय प्रश्न होता, आकृती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली होती मार्च 2019ला आणि कोणती प्रक्रिया त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेली आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी ओळखायला त्या ठिकाणी विचारलेलं त्या ठिकाणी येते. आता पुढे की इंटरनेट इज माय फ्रेंड अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी आहे. की इंटरनेट माय फ्रेंड मध्ये काय दिलेले पहा की कम्प्लीट द फॉलोइंग टेबल फॉर सम इम्पॉर्टंट न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स इन इंडिया. भारतातील काही प्रमुख अणु विद्युत निर्मिती केंद्र आणि त्यांची असणारी जी काही निर्मिती क्षमता जी आहे तर ते आपल्याला इंटरनेटच्या साहाय्याने त्या ठिकाणी शोधायला सांगितलेली. पहा प्लेस ठिकाण दिलेले त्याचं असणारं ते काही स्टेट राज्य आणि त्याची असताना जे काही कॅपॅसिटी जी आहे तर ती MW म्हणजे मेगावॅट मध्ये त्या ठिकाणी दिली. पहिलं आपल्याला दिलेलं आहे कुंडन कुलम. आता कुठे आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी नेटच्या साहाय्याने त्या ठिकाणी शोधा. दुसरं जे आहे तर ते तारापूर. आपले मागे शिकलेलं आहोत की ठाणे जिल्ह्यामधलं असणारं ते काही तारापूर जे आहे तर त्या ठिकाणी न्यूक्लिअर पॉवर प्लांट त्या ठिकाणी महाराष्ट्रामधले आहे. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आहे रावत भाटा आणि शेवट आपल्याला दिलेले कैगा.
हे जे असणारे जे काही न्यूक्लिअर पॉवर प्लांट त्यांची असणारे जे काही स्टेट आणि त्यांची असणारी जे काही कॅपॅसिटी जी आहे तर ती कॅपॅसिटी त्या ठिकाणी शोधून काढायची. पण या ठिकाणी पुढे आपल्याला स्कीमॅटिक ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी अणुऊर्जेवर आधारित असणारे जे काही विद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्याचा असणारा जो काही आराखडा जो आहे तर तो आराखडा आपल्याला त्या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी असणारे जे काही न्यूक्लिअर रिॲक्टर जे आहेत, अणुभट्टी जी आहे तर ती अणुभट्टी त्या ठिकाणी दाखवतो. त्याच्यामध्ये कंट्रोल पॉड्स आहेत म्हणजे नियंत्रक अशा प्रकारच्या कांड्या त्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर इथे पंप दाखवलेले आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तयार झालेली जी काही उष्णता जी आहे तर त्या उष्णतेच्या साईड या ठिकाणी असणारा जो काही बॉयलर जो आहे तर त्या बॉयलर मधलं वाफ निर्मिती जी आहे तर ती वाफ निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यानंतर या ठिकाणी असणारी काही पाण्याची वाफ जी आहे तर ती पाण्याची वाफ घेऊन या ठिकाणी टर्बाईन जी आहे तर त्या टर्बाईनवर त्या ठिकाणी ती सोडलेली असते. आणि आपल्या लक्षात येत नसते की टर्बाईन जे आहे तर ते टर्बाईन कशाला जोडलेले, जनरेटरला जोडलेले. म्हणजे टर्बाईन रोटेट झालं की जनरेटर रोटेट होतं, जनरेटर रोटेट झालं की त्या ठिकाणी विद्युत निर्मिती जी आहे तर ती विद्युत निर्मिती त्या ठिकाणी करते. या ठिकाणी गरम अशा प्रकारचं असणार जे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी पुन्हा काय केलं तर या ठिकाणी असणारे जे काही पंप जे आहे तर त्या पंपाच्या साईने पुन्हा बॉयलर जे आहे तर त्या बॉयलरमध्ये त्या ठिकाणी ते आणलं येते. याच्या अंतर्भाग पुढे ए न्यूक्लिअर पॉवर प्लांट डज नॉट यूज फॉसिल फ्युएल लाईक कोल. या ठिकाणी असणारे जे काही अणुऊर्जेवर आधारित असणारे जे काही विद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर याच्यामध्ये आपण काही कोळसा जो आहे तर त्या कोळशाचा त्या ठिकाणी असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करतो. आणि याच्यामुळे काय होतं नसते, देअर फोर प्रॉब्लेम्स लाईक एअर पोल्युशन डज नॉट अराइज. मागे आपण त्या ठिकाणी पाहिले की कोळशावर आधारित असणारे जे काही विद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्याच्यामध्ये थर्मल पॉवर प्लांट मध्ये कोळशाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. याच्यामुळे हवेचं प्रदूषण त्या ठिकाणी होतं. परंतु असणारे जे काही अणुऊर्जेवर आधारित असणारे जे काही ऊर्जा निर्मिती केंद्र जे आहे तर त्याच्यामध्ये आपण कोळसा काही त्या ठिकाणी वापरत नाही. त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण जो आहे तर त्या हवेच्या प्रदूषणाची समस्या त्या ठिकाणी येताना दिसत. दुसरं आपल्याला सांगता येईल आल्सो इफ सफिशियंट न्यूक्लिअर फ्युएल इज अवेलेबल धिस कॅन बी द गुड सोर्स ऑफ द इलेक्ट्रिक एनर्जी. थोड्या प्रमाणामध्ये जरी त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की थोड्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय असेल, पुरेसं त्या ठिकाणी अणुइंधन जर त्या ठिकाणी जर असेल तर त्या ठिकाणी अणुऊर्जेवर विद्युत ऊर्जा हा एक चांगला अशा प्रकारचा ऊर्जेचा स्रोत जो आहे तर तो स्रोत त्या ठिकाणी होऊ शकतो. पुढे की हाऊ एव्हर देअर आर फ्यू प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ द न्यूक्लिअर पॉवर जनरेशन. आणि असं जरी असलं तर आपल्या लक्षात येत नसतंय की अणुऊर्जेवर किंवा अणुविद्युत जे आहे तर त्यापासून ऊर्जा निर्माण करण्यासाठी काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होतात. ही जी काही डायग्राम जी आहे तर ते डायग्राम तुम्ही तुमच्या असणारे जे काही नोटबुक जे आहे तर त्या नोटबुकमध्ये पुस्तकातून त्या ठिकाणी ड्रॉ करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा. याच्यानंतर पुढे आता पुढे प्रॉब्लेम्स कॉज्ड ड्यू टू द न्यूक्लिअर पॉवर प्लांट. या ठिकाणी असणारे जे काही अणुविद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या जे काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे आहेत. पहिली समस्या आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल पहा, द प्रॉडक्ट आफ्टर फिशन ऑफ न्यूक्लिअर फ्युएल आर ऑल्सो रेडिएक्टिव्ह अँड इमिट हार्मफुल रेडिएशन. ही अणुविद्युत निर्मिती असणारे जे काही केंद्र जे आहे तर त्या केंद्रामध्ये आण्विक इंधनाचं अणुविखंडन झाल्यानंतर तयार होणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांमधून धोकादायक अशा प्रकारची असणारी काही आण्विक प्रारण जे आहेत तर ती आण्विक प्रारण त्या ठिकाणी काय होताना दिसतात, बाहेर त्या ठिकाणी पडताना दिसतात. हा पहिला आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम सांगता येईल. काय प्रॉब्लेम सांगता येईल, द प्रोडक्शन आफ्टर फिशन. काय सांगता येईल, द प्रोडक्शन आफ्टर fission of nuclear fuel. आता कोणतं न्यूक्लिअर त्या ठिकाणी फ्युएल असणारे आर ऑल्सो इमिटेड हार्मफुल substances
किंवा हार्मफुल रेडिएशन्स आपण त्या ठिकाणी म्हणू. हार्मफुल रेडिएशन्स. द प्रॉडक्ट आर कॉल्ड न्यूक्लियर वेस्ट. द प्रॉडक्ट आर कॉल्ड न्यूक्लियर वेस्ट. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, अणु ऊर्जा निर्मिती असणारे जे काही केंद्र जे आहे तर त्या केंद्रामध्ये आण्विक असणारे जे काही इंधन जे आहे तर त्या इंधनाचं अणुविखंडन झाल्यानंतर तयार होणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थामधून सुद्धा धोकादायक अशा प्रकारची आण्विक प्रारणं जे आहेत तर ती आण्विक प्रारणं त्या ठिकाणी निर्माण होत नसतात. आणि असे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांना काय म्हणतात आपण, आण्विक कचरा जो आहे तर तो कचरा त्या ठिकाणी म्हटला जातो. आणि पुढे आपल्याला सांगितलंय हाऊ टू डिस्पोज न्यूक्लिअर वेस्ट सेफली इज ए बिग चॅलेंज बिफोर द सायंटिस्ट. काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी, पुढे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. तर हाऊ टू डिस्पोज, हाऊ टू डिस्पोज, डिस्पोज म्हणजे विल्हेवाट त्या ठिकाणी लावणे. हाऊ टू डिस्पोज काय सांगितलेले, हाऊ टू डिस्पोज न्यूक्लिअर वेस्ट, न्यूक्लिअर वेस्ट सेफली. काय सांगितले, सेफली इज ए बिग चॅलेंज. काय सांगितलेले, बिग चॅलेंज बिफोर द सायंटिस्ट. शास्त्रज्ञ जे आहे तर त्या शास्त्रज्ञांसमोर हा जो काय आण्विक कचरा जो आहे तर त्या आण्विक कचऱ्याची विल्हेवाट त्या ठिकाणी कशी लावायची ही मोठी त्या ठिकाणी समस्या आहे. आणि दुसरा आपल्याला दिलेले पहा, अन ऍक्सिडेंट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट कॅन बी व्हेरी फॅटल. काय सांगितलेले, दुसरा आकडा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की अन ऍक्सिडेंट, an accident due to nuclear power plant can be very fatal. fatal म्हणजे घातक त्या ठिकाणी असणार. This is because the accident may result in release of काय सांगितलेले, may result in release of very harmful रेडिएशन्स. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, अणु ऊर्जा निर्मिती केंद्र जे आहे तर त्याच्यामध्ये जर ऍक्सिडेंट जर झाला, अपघात जर त्या ठिकाणी घडला तर त्याच्यामधून बाहेर पडणारे जे काही आण्विक प्रारणं जे आहेत तर त्या आण्विक प्रारणामुळे काय होत नसते, प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी जी आहे तर ती जीवितहानी त्या ठिकाणी होऊ शकते. येते त्याच्यानंतर पहा ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय दिलेले, कम्पेअर, तुलना करायला सांगितली की ऑब्झर्व द स्कीमॅटिक थर्मल पॉवर प्लांट अँड न्यूक्लिअर पॉवर प्लांट, डिस्कस व्हॉट आर द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स बिटवीन द टू. म्हणजे कोळशावर आधारित असणारे जे काही विद्युत निर्मिती केंद्र आणि अणुऊर्जेवर आधारित असणारे जे काही विद्युत निर्मिती केंद्र यांचे आराखडे पाहून त्यांच्या रचनेमध्ये कोणत्या प्रकारच्या सिमिलॅरिटीज आहेत, कोणत्या प्रकारचे भेद त्या ठिकाणी आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील असणारा जो काही पॉवर जनरेशन प्लॅन्ट्स बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस हा आपण पुढील तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.